कुठेही स्वबळावर शिवसेना लढण्यासाठी आमच्या नेमणुका झालेल्या नाहीत। संघटनात्मक बांधणी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे आम्हाला अपयश आलं त्याच्यातनं पुन्हा एकदा कार्यकर्ते उभारी घेत आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत। त्याच्यामुळं या 3 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मी पुण्यामध्ये आलो होतो। आणि इथं फक्त एक बदल आम्ही आज केलाय की शिवसेनेच्या नेत्या निलमताई देखील व्यासपीठावर आहेत, आमचे महानगर प्रमुख आहेत, शहर प्रमुख आहेत, सहसंपर्क प्रमुख आहेत। ही जी प्रमुख पदं आहेत ही ठेवून बाकी सगळे जी पदं आहेत जिल्हा स्तरावरच्या निलमताईंच्या संदर्भात नाही, कोणते उद्या परत असं म्हणेल तर महानगर प्रमुख, शहर प्रमुख, सहसंपर्क प्रमुख यांच्या अंतर्गत येणारी सगळी जी पदं आहेत या पदांना स्थगिती देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आज घेण्यात आलेला आहे। पुढच्या 30 दिवसामध्ये महानगर प्रमुख रवींद्रजी दंडगेकर, आमचे ज्येष्ठ आबासाहेब बागुल, नानासाहेब बानगरे, अजय बापू, महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी, नमेश बाबर, ही सगळी जी टीम आहे ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन वॉर्ड निहाय वॉर्ड प्रमुखापासून ते उपशहरा प्रमुखापर्यंत ताकदीचे कार्यकर्ते कसे असतील यासाठी एक फार मोठा सर्वे करतील, बैठका घेतील। त्या 15 दिवसाच्या या पूर्ण कार्यक्रमामध्ये मी देखील सहभागी होईल। त्याच्यामुळं नव्यानं कार्यकारिणी करण्याचा निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानंतर आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामुळं कुठेही माझ्या भाषणाचा विपर्यास होऊ नये म्हणून याचा मी पहिला खुलासा केलाय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांना आम्ही उमेदवारी दिल्या होत्या त्या 120 उमेदवारांपैकी काही उमेदवार आज उपस्थित होते, बाकीचे का आले नाहीत त्यांच्यापर्यंत निरोप कदाचित पोहोचले नसतील हा नंतरचा भाग आहे, पण त्यांची देखील बैठक मी आता पुढच्या 8 दिवसामध्ये घेणार आहे। हा पूर्ण दौरा माझा संघटनात्मक होता, कुठेही लोकसभा स्वबळावर लढण्याच्या संदर्भामध्ये मी काही बोललेलो नाही आणि लढण्याचा स्वबळावर प्रश्नच उद्भवत नाही। मला असं वाटतं की निलमताईंच्या बाबतीमध्ये असे उलटे सुलटे आक्षेप घेणं हे फार चुकीचं आहे। त्याच्यावर स्वतः त्यांनी खुलासा केलेला आहे आणि स्वतः खुलासा केल्यामुळं अजून कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की राहिला विषय संघटनात्मक गट तटाचा, तर मी भाषणातनं सांगितलं आमच्याकडे एकच गट शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब, दुसरा गट असूच शकत नाही आणि गटबाजी करण्याचा कोणी प्रयत्न पण करू नये। स्थानिक पातळीवर जे नेतृत्व करताय त्यांच्यामध्ये कुठेतरी संभ्रम आहे की नेमकं नेतृत्व कोण करताय, तर हे गटबाजी संपवण्याचं आव्हान तुमच्या समोर आहे, तुम्ही काय सूचना दिल्यात आता? तर मला असं वाटतं की माझ्या इकडे बसलेले दोघे आणि तिकडे बसलेले दोघे आणि मागे हे सगळे एकत्र आहेत। गटबाजी असेल तर माझ्या भाषणानंतर ते सोडतील, पण गटबाजी नाही असं मला वाटतं। कुठेही त्यांची पदं काढून घेतली नाहीत किंवा त्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही। त्यांच्याच नेतृत्वाखाली जरी पराभव झाला असला तरी तो कसा झालाय काय झालाय याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही। त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्हाला पूर्ण संघटन हे पुणे शहरामध्ये करायचं आहे आणि त्याच सूचना या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत। त्याच्यामुळे उद्यापासून सगळे गट तट मनभेद मतभेद जे काय असतील ते बाजूला ठेवून शिवसेना म्हणून ते प्रामाणिकपणानं काम करतात।